मित्रांनो, कधीकधी आयुष्यात एखादी अशी घटना घडते की जी आपल्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकते. आणि ही गोष्ट आहे एका अशाच प्रेमकथेची, जी सुरू झाली एका साध्या फोन कॉलपासून, पण शेवट असा झाला की कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. ही गोष्ट आहे अभिजीत आणि सायलीची. अभिजीत पुण्यात एका आयटी कंपनीत काम करत होता. स्वभावाने शांत, थोडासा अबोल आणि स्वतःच्याच जगात राहणारा. त्याच्या आयुष्यात एकच व्यक्ती होती जी त्याला खूप समजायची, ती म्हणजे सायली. सायली आणि अभिजीत कॉलेजपासूनचे मित्र होते. दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की सगळ्यांना वाटायचं हे दोघे एक दिवस नक्कीच लग्न करतील. पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही. कॉलेज संपल्यावर दोघांचे मार्ग वेगळे झाले. अभिजीत पुण्यात नोकरीला गेला आणि सायली तिच्या कुटुंबासोबत दुसऱ्या शहरात राहायला गेली. सुरुवातीला दोघे फोनवर बोलायचे, मेसेंजरवर चॅट व्हायची, पण हळूहळू आयुष्याच्या धावपळीत संपर्क कमी होत गेला. अभिजीतच्या मनात मात्र एक गोष्ट कायम होती, सायलीबद्दलचं प्रेम. पण त्याने ते कधीच व्यक्त केलं नाही. एक दिवस रात्री अभिजीत आपल्या रूममध्ये एकटाच बसला होता. घड्याळात बरोबर 12 वाजले. अचानक त्याचा फोन वाजला. इतक्या रात्री फोन येणं म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असणार. त्याने फोन उचलला. हॅलो. फोनच्या दुसऱ्या बाजूने एक आवाज आला. अभिजीत, मी सायली बोलतेय. तो आवाज ऐकून अभिजीत काही क्षण स्तब्ध झाला. सायली? इतक्या वर्षांनी? सायलीचा आवाज थोडासा भावूक होता. ती म्हणाली, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. अभिजीतच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. काय झालं सायली? सायली काही सेकंद शांत राहिली आणि मग ती म्हणाली, माझं लग्न ठरतंय. अभिजीतच्या हातातून फोन जवळजवळ निसटला. ज्या मुलीवर तो इतकी वर्ष प्रेम करत होता ती आता कोणाची तरी होणार होती. त्याला काहीच बोलता येत नव्हतं. सायली पुढे म्हणाली, अभिजीत, मला तुझी भेट घ्यायची आहे, शेवटची. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघे एका कॅफेमध्ये भेटले. काही क्षण दोघेही शांत बसले होते. सायलीच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, अभिजीत, मला एक प्रश्न विचारायचा आहे. अभिजीतने मान हलवली. सायलीने थेट विचारलं, तू मला कधी प्रेम केलंस का? तो प्रश्न ऐकून अभिजीतच्या मनातलं सगळं दडपलेलं प्रेम अचानक जागं झालं. तो हसला, पण त्या हसण्यात वेदना होत्या. तो म्हणाला, हो सायली, कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, मग कधी सांगितलं नाहीस? अभिजीत शांतपणे म्हणाला, कारण मला वाटायचं जर तू नकार दिलास तर मी तुला मित्र म्हणूनही गमावेन. सायलीने त्याचा हात धरला. ती म्हणाली, माझ्या मनातही तुझ्याबद्दल तेच होतं, पण मला वाटलं तू मला फक्त मैत्रीण समजतोस. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. त्या क्षणी दोघांना जाणवलं की आयुष्याने त्यांना खूप उशिरा एकमेकांसमोर उभं केलं आहे. सायली हळू आवाजात म्हणाली, जर तू मला आधी सांगितलं असतंस तर आज माझं लग्न दुसऱ्या कुणाशीही ठरत नसतं. त्या रात्री दोघे कॅफेमधून बाहेर पडले. आकाशात हलका पाऊस सुरू झाला होता. सायली अचानक थांबली. ती अभिजीतकडे वळली आणि म्हणाली, अजून एक संधी आहे. अभिजीत आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. सायली हसली. जर तू आत्ताच मला सांगितलंस की तू माझ्यावर प्रेम करतोस तर मी सगळ्यांना नकार देऊन तुझ्यासोबत येईन. अभिजीतच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो हळूच म्हणाला, सायली, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. सायलीने त्याला मिठी मारली. त्या पावसात, त्या रात्री, 2 अपूर्ण प्रेमकथांना शेवटी पूर्णत्व मिळालं. मित्रांनो, कधीकधी आपण आपल्या भावना व्यक्त करायला उशीर करतो आणि आयुष्याची सगळ्यात सुंदर संधी हातातून निसटते. म्हणून जर तुमच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती असेल तर त्याला तुमच्या भावना सांगायला अजिबात उशीर करू नका. कारण प्रेम हे आयुष्यात एकदाच मिळतं.